नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, मी आज आणखीन एक तुम्हाला एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे। माझ्या मागच्या जवळजवळ 24 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजबद्दल अगदी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये 4-4 कॉलेजेस घेऊन तुम्हाला अगदी माहिती दिलेली आहे। प्रत्येक कॅटेगरी वाईज किती स्कोर गेला होता आणि प्रत्येक कॉलेजचं नाव हे पूर्ण अगदी मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दिलेलंच आहे, तुम्ही पाहिलंच असेल। आणि हा शेवटचा आणखीन एक व्हिडिओ आज बनवत आहे की त्याच्यामध्ये मी 5 कॉलेजेस गव्हर्नमेंटचे कॉलेजेस घेतले आहेत। तर 25, 26, 27, 28, 29 असे हे 5 कॉलेजेस मी घेतले आहेत, जे महाराष्ट्रामधले शेवटचे 5 कॉलेजेस राहत असतात रँकमध्ये। त्या कॉलेजबद्दल अगदी मी डिटेल्समध्ये तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी वाईज स्कोर सांगणार आहे आणि 2024 मध्ये एक्सपेक्टेड किती जाऊ शकतो याच्याबद्दल पण थोडीशी मी माहिती देणार आहे। तर तुम्ही ह्या स्क्रीनवरती तुम्ही अगदी झूम करून पाहू शकता की अगदी मी डिटेल्समध्ये काढलेलं आहे की 2024 एक्सपेक्टेड कट ऑफ 2024 फॉर रँक शेवटचे हे 25, 26, 27, 28, 29 असे हे 5 कॉलेजेस घेतलेले आहे। MBBS गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन महाराष्ट्र त्याच्यामधलं अगदी पूर्ण मी कव्हर केलेलं आहे आणि तुम्ही अगदी कॅटेगरी वाईज पाहू शकता आणि प्रत्येक कॉलेजचं नाव काढलेलं आहे। तर कॅटेगरी काढलेली आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन चंद्रपूर, हे पण आहे कॉलेज। आणि दुसरं कॉलेज आहे इथं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन सिंधुदुर्ग, ओके। आणि थर्ड वन आहे मेडिकल कॉलेज इन नंदुरबार, ओके, त्या धुळे त्या साईडला येतं। आणि गव्हर्नमेंट नेक्स्ट आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन परभणी, म्हणजेच मराठवाड्यामध्ये आहे हे। आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन रत्नागिरी, म्हणजेच तिकडे पश्चिम महाराष्ट्र त्या साईडला येतं। हे जवळजवळ मी 5 मेडिकल कॉलेजेसचं आज मी तुम्हाला पूर्ण अगदी स्कोर सांगणार आहे। तर तुम्ही अगदी पूर्ण डिटेल्स हा पूर्ण अगदी झूम करून पहा, म्हणजे प्रत्येक कॉलेजबद्दल तुम्हाला लक्षात येईल। कारण हे कॉलेज जे शेवटचे 5 कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंट कॉलेज, इथला कट ऑफ फार कमी मार्कावरती विद्यार्थ्यांना लागत असते नंबर। तर तुम्ही हे पाहू शकता। तुम्ही फर्स्ट आहे हे चंद्रपूर हे कॉलेजचं मी अगदी पूर्ण कॅटेगरीचं तुम्हाला डिटेल्समध्ये वाचून दाखवणार आहे। अगदी झूम करून बघा, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला। इथलं मी कॅटेगरी काढलेलं आहे, ओपन कॅटेगरी SC ST पूर्ण अगदी काढलेलं आहे। त्याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला फर्स्ट ओपन कॅटेगरीचं वाचून दाखवणार आहे। 595 OBCचं पाहू शकता, 588 आणि EWSचं पाहू शकता 590, SC कॅटेगरीचा 508 आणि STचं पाहू शकता तुम्ही 378 आणि VJचं पाहू शकता तुम्ही 538 आणि NTBचं पाहू शकता 526 आणि NTCचा 574। तर आणि पुढे पाहू शकता तुम्ही NTDचा काढलेला आहे 587। तर हे झालं पूर्ण अगदी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन चंद्रपूरचं काढलेलं आहे। आणि नेक्स्ट मी तुम्हाला कॅटेगरीचं वाचून दाखवणार गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन सिंधुदुर्ग। अगदी सिंधुदुर्गचं तुम्हाला पूर्ण कॉलेजचं मी अगदी तुम्हाला कट ऑफ दाखवणार आहे। इथे जनरलचं पाहू शकता ना 592, OBCचं पाहू शकता 584, EWSचा 589, SC कॅटेगरीचा 495ला सीट्स अलाउड झाली होती, ST कॅटेगरीचा 367, VJचा 536, NTBचा 508, NTCचा 580 आणि नेक्स्ट तुम्ही इथे पाहू शकता NTDचा 583। तर हे झालं प्रत्येक कॅटेगरी वाईज सिंधुदुर्गचं मेडिकल कॉलेज काढलेलं आहे। आणि नेक्स्ट तुम्ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार तुम्ही पाहू शकता, एकदम कट ऑफ लोवरती गेलेला आहे। प्रत्येक कॅटेगरी आपापल्या ह्याच्याने तुम्ही पहा कॅटेगरीनुसार, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला MBBS कॉलेज कुठल्या ह्याच्यामध्ये मिळेल ते। तर ओपनचं इथं आहे 589, OBCचं पाहू शकतो तुम्ही 584, EWSचं पाहू शकतो मला 587, SC कॅटेगरीचा 496ला सीट्स अलाउड झाली होती आणि ST कॅटेगरीचा 363लाच विद्यार्थ्याला MBBS मिळालेला आहे। तुम्ही पाहू शकता किती कमी मार्कावरती सिंधुदुर्ग कॉलेजला मिळालेले आहेत। आणि VJचं पाहू शकता 534 आणि NTBचं पाहू शकता 515 आणि NTCचं पाहू शकता 570। तर NTDचं इथं काढलेलं आहे 576। तर हे झालं प्रत्येक कॅटेगरी वाईजचा स्कोर हा नंदुरबारचा काढलेला आहे। आणि नेक्स्ट परभणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन परभणी, हे नव्यानंच आलेलं कॉलेज आहे लास्ट इयरला। आणि ओपन कॅटेगरीचं तुम्ही पाहू शकता परभणीचा 588, OBCचा पाहू शकता 582 आणि EWSचा पाहू शकता तुम्ही 585, SC कॅटेगरीचा 494लाच विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झाली होती आणि STचं तर फारच कमी आहे, 366ला विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झाली होती। आणि VJ कॅटेगरीचा 532ला आणि NTBचा 511ला आणि NTCचा पाहू शकतो ना 567ला। आणि नेक्स्ट कॅटेगरी तुम्ही पाहू शकता तुम्ही NTDचा 582, ओके। तर ज्या काही विद्यार्थ्यांना कसा काउन्सिलिंग करायचं किंवा सीट्स कशी भेटते कमी मार्काला, तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता आणि आमचं काउन्सिलिंगमध्ये भाग घेऊ शकता, ओके। आणि नेक्स्ट कॉलेज आहे रत्नागिरीचा पण कट ऑफ दरवर्षी फार कमी लागत असतो। तर तुम्ही इथे पाहू शकता रत्नागिरीचा ओपन कॅटेगरीचा 588ला सीट्स अलाउड झाली होती 2023 मध्ये आणि OBCचा पाहू शकता 582, EWSचा पाहू शकता तुम्ही 585, SC कॅटेगरीचा पाहू शकता 491 आणि
नेक्स्ट तुम्ही कॅटेगरी ते आणखी डिटेल्समध्ये पाहू शकता. ST कॅटेगरीचा 365ला विद्यार्थ्याला सीट्स आउट झाली होती. परभणीचं सगळ्यात कमी मार्कावरती. आणि विजय कॅटेगरीचा पाहू शकतो 530, NTBचा पाहू शकतो तुम्ही 507 आणि NTCचा पाहू शकतो तुम्ही 5865 आणि NTTचा पाहू शकतो तुम्ही 582. तर हे झालं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन रत्नागिरी, हे रत्नागिरीचं. तर जवळजवळ चंद्रपूर, सिंधुदुर्ग, नंदुरबार, परभणी आणि रत्नागिरी, तर हे जवळजवळ तुम्ही ते पाहू शकता. मी हे 5 कॉलेजेस काढलेले आहेत आणि प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला स्कोअर वाचून दाखवलेला आहे. ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी कुठे कशी सीट्स मिळवायची आहे, अगदी तुम्हाला मार्क कमी आहेत आणि प्रत्येक कॅटेगरीने, तर त्या विद्यार्थ्यांनी मला तुम्ही नक्कीच कॉल करून विचारू शकता की काउन्सिलिंग कसं घ्यायचं. आणि सध्या विद्यार्थी मित्रांनो, आमचं सध्या टेक पेड काउन्सिलिंग सध्या चालू झालेलं आहे. तर मी माझा नंबर पण दिलेला आहे. तुम्ही कुठल्याही दोन्ही नंबरपैकी एका नंबरवरती कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता आणि आमच्या काउन्सिलिंगमध्ये भाग घेऊ शकता. ज्या काही विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी पेड काउन्सिलिंग असा मला व्हॉट्सअपला मेसेज टाका आणि आमच्या माध्यमात जॉईन करून तुम्ही अगदी काउन्सिलिंग करून तुमचं गव्हर्नमेंट सीट मिळवू शकता. ओके मित्रांनो, आणखीन एक तुम्हाला डिटेल्समध्ये सांगायचं आहे. मी बरेच माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी डिटेल्समध्ये बोललेलीच होते की ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी कमी मार्क आहे, अगदी 150, 200 आहेत, किंवा जे विद्यार्थी जस्ट एलिजिबल पण आहेत, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा MBBS करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांचे हे व्हिडिओ बघून मला कॉल मेसेज येत आहेत की मॅडम हे कसं शक्य आहे. पण हे शक्य आहे सर. विद्यार्थी मित्रांनो, चेन्नई आणि पॉंडिचेरीमध्ये जवळजवळ डीम्ड प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये जवळजवळ चेन्नई आणि पॉंडिचेरी मिळून 20 ते 25 युनिव्हर्सिटी आहेत MBBSच्या. आणि ते आपल्या कमी बजेटमध्ये आणि कमी मार्कामध्ये ते फिलअप करतात दरवर्षी. तर याही वर्षी 2024मध्ये ज्या विद्यार्थ्यांना MBBS करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी कमी मार्क असेल तरी काही हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता MBBSचं. सध्या आता आमच्याकडे काउन्सिलिंग सध्या चालू झालेली आहे आणि सीट बुकिंग पण चालू झालेली आहे चेन्नईमध्ये. तर ज्या काही विद्यार्थ्यांना MBBSसाठी सीट बुक करायची आहे तरी नक्की त्यासाठी तुम्ही मला कॉल मेसेज करून आम्हाला मेसेज करू शकता की आम्हाला MBBSसाठी ॲडमिशन पाहिजे. तर तुम्ही नक्कीच या आणि तुमचं मी ॲडमिशन नक्की 100% करून देईल, ह्यात काही शंका नाही. आणि कमी बजेटमध्ये, हे विशेष म्हणजे अगदी म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रामध्ये जे भरपूर MGM आहे, DY पाटील आहेत, ते एकदम 1.1 CRच्या पुढे बजेट असतं, पण इथं एकदम 60, 70, 80 ह्या रेंजमध्ये अगदी आम्ही ॲडमिशन करून देतो MBBSला. ज्या काही आणि एनी मार्क म्हणजे जस्ट क्वालिफाय असेल तरी पण काही हरकत नाही. आणि जे विद्यार्थी क्वालिफाय नाही त्या विद्यार्थ्यांसाठी वेटरनरीसाठी सुद्धा हा चान्स आहे. ते वेटरनरीमध्ये पण आम्ही प्रायव्हेटमध्ये ॲडमिशन्स करून देतो. जस्ट फक्त 12वी पास असेल तरी पण हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, फक्त तुम्ही नीट एक्झाम दिलेली पाहिजे. तुम्ही नीट एक्झाम समजा एलिजिबल नसेल तरी पण तुम्हाला वेटरनरीमध्ये ॲडमिशन भेटणार, हे नक्की आहे. तर अगदी ह्या अनुषंगाने तुम्हाला डिटेल्समध्ये तुम्हाला आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल मेसेज करून मला विचारू शकता. आणि असे नवीन मी व्हिडिओ घेऊन येत जाईल. आणि काही प्रत्येक विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पाहतच असेल असं नाही, पण ज्या काही विद्यार्थ्यांनी पाहिलं असेल त्यांनी नक्कीच तुमच्या फ्रेंड्सला किंवा नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा की त्यांनाही त्यांचं स्वप्न पूर्ण होईल. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेलाच आहे आणि माझी व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे, त्याला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि अधिकाधिक माहिती घेऊ शकता. ओके मित्रांनो, अगदी फ्युचर डॉक्टर्स मी म्हणेन की तुमचं स्वप्न पूर्ण होईल. अगदी जस्ट कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये MBBSला स्वप्न पूर्ण होईल तुमचं आणि ते स्वप्न मी पूर्ण करेल. ओके मित्रांनो, एवढंच या निमित्तानं घेऊन आली होती हा व्हिडिओ. ज्या काही मुलांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या भविष्यामधले सगळे व्हिडिओ पाहता येतील. ओके मित्रांनो, थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.